नमस्कार श्रोते हो, वेट लॉस माझा या मालिकेत तुमचं स्वागत करते. हेल्दी वेट लॉस करणं, सुडौल फिगर मिळवणं किंवा डायबेटीज आटोक्यात आणणं या विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रसिद्ध फिटनेस तज्ज्ञ वृषाली मेहेंदळे. नमस्कार वृषालीताई. नमस्कार. वृषालीताई, यवतमाळहून सोनल वाळिंबे यांनी विचारलंय की मानसिक ताणतणावांमुळे जाडी वाढते, हे खरं आहे का? आणि असं असेल तर का होतं ते तसं? सांगते. मेंटल स्ट्रेस आणि ओबेसिटी यांचा थेट संबंध असतो, हे आता पुरेपूर सिद्ध झालंय. स्ट्रेसमुळे जाडी वाढते म्हणजे शरीरात नेमकं काय होतं, म्हणजे कोणत्या बायोकेमिकल रिॲक्शन्स होतात, त्याची थोडी माहिती मी आज तुम्हाला सांगते. आपण ज्याला मेंटल स्ट्रेस म्हणतो त्याला आपलं शरीर धोका किंवा संकट असं समजतं, आणि संकट आलं की त्याचा सामना करण्याची शरीराची तयारी आपोआप सुरू होते. आता संकटाचा सामना करायचा म्हणजे जास्तीची ताकद किंवा एनर्जी पाहिजे, म्हणजेच त्यासाठी शरीरात जास्तीच्या कॅलरींची साठवणूक केली पाहिजे. मग त्यासाठी शरीर आपल्याला एकतर जास्त खाण्याची सूचना करतं, म्हणजेच आपली भूक अचानक वाढते, किंवा जास्त कॅलरी असलेले पदार्थ खायची आपल्याला प्रचंड तीव्र इच्छा होते. मग हळूहळू आपली वजनं ही वाढायला लागतात, जाडी वाढायला लागते, त्यामुळे स्ट्रेसही वाढायला लागतो. बरोबर. म्हणजे जास्त खाणं हे तर राहू देच, पण वृषालीताई, स्ट्रेस वाढला की लोक वेडं वाकडं सुद्धा खायला लागतात. हे मी सुद्धा स्वतः पाहिलंय. तशी इच्छाच आपोआप निर्माण होते. आता अशा वेळेला शरीरात नेमकं काय होतं ते सांगते. स्ट्रेस कंडिशन मध्ये आपण जेव्हा जास्त खातो तेव्हा सेरोटॉनिन नावाचं केमिकल जास्त प्रमाणात तयार होतं. या केमिकलला फील गुड केमिकल असं म्हणतात, आणि ते अधिक प्रमाणात तयार झाल्यामुळे आपल्याला स्ट्रेस कमी झाल्याचा तात्पुरता भास होतो. आणि स्ट्रेस कंडिशन मध्ये शरीरात कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो. शरीरातल्या फॅटच्या साठवणुकीचं आणि एनर्जीच्या वापराचं नियोजन करणं हे या हार्मोनचं खरं तर काम असतं. स्ट्रेसमध्ये हार्मोन्स तुमची भूक वाढवतात आणि फॅटी फूड्स खाण्याची इच्छा निर्माण करतात. जे नवीन संशोधन झालंय ते तर फारच इंटरेस्टिंग आहे. आपण जे अन्न खातो ना, त्याचं विघटन आणि पचन नॉर्मल माणसामध्ये आणि स्ट्रेस खाली असलेल्या माणसांमध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीने होतं, हे सिद्ध झालंय. स्ट्रेस कंडिशन मध्ये आपल्या नर्व्ह सेल्स मधून न्यूरोपेप्टाइड वाय नावाचे सूक्ष्म कण जास्त प्रमाणात निर्माण होतात, आणि स्ट्रेस मध्ये अन्नाचं पचन होत असताना या जास्तीच्या कणांमुळे फॅट साठवण्याचं प्रमाण हे शरीरामध्ये वाढायला लागतं. मग या सगळ्यावर आपल्याला काहीच कंट्रोल ठेवता येत नाही का? दोन प्रकारे ठेवता येतो. एक पहिला प्रकार म्हणजे मानसिक ताणाखाली असताना गोड किंवा जास्त फॅट असलेले पदार्थ खाऊ नका. कार्बोहायड्रेटचा इंटेक कमी करा, आणि सॅलड आणि प्रोटीन हे जास्त प्रमाणात घ्या. वेडी वाकडी भूक लागली असली तरी सारखं खाऊ नका. खाताना प्रत्येक वेळी पोट भरेल इतकं अन्न ताटात वाढून घेऊ नकात. दुसरा प्रकार जो मला स्वतःला जास्त योग्य वाटतो तो म्हणजे तुमच्या स्ट्रेसची कारणं शोधा. माझ्या कस्टमर लाईफस्टाईल अनालिसिस फॉर्म मध्ये तुमची मानसिक ताणाची पातळी किती आहे ते मी लिहायला सांगते. त्यापैकी अजिबात नाही, थोडा, मॉडरेट, जास्त आणि अति जास्त असे पर्याय आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जवळजवळ प्रत्येकानं तिथे मॉडरेट आणि जास्त आणि अति जास्त यापैकीच एक लिहिलेलं आहे. याचा अर्थ आज जवळजवळ प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात स्ट्रेस हा आहेच आहे, आणि त्याची कारणंही जगजाहीर आहेत. अगदी बरोबर आहे की स्ट्रेस तर प्रत्येकालाच आहे, पण याची कारणं नेमकी कोणती आहेत? ऍक्च्युली आजकाल बाळाच्या जन्मापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्याला आणि इतरांना स्ट्रेस असतोच. ज्युनियर केजीच्या ऍडमिशनसाठी आई वडिलांना स्ट्रेस, शाळेच्या डोनेशनचा स्ट्रेस, मुलांना चांगले मार्क मिळवण्यासाठी दरवर्षी स्ट्रेस, 10वी आणि 12वीचा स्ट्रेस, त्यानंतर पुढे कोणती शाखा घ्यायची त्याचा स्ट्रेस, परत एकदा ॲडमिशनसाठी स्ट्रेस, नंतर नोकरी मिळवण्यासाठी स्ट्रेस, लग्नानंतर नवरा बायकोंमधले स्ट्रेस, फ्लॅट, गाडी, इतर सुखसोयींसाठी कर्ज आणि त्याच्या हप्त्यांचा स्ट्रेस. तुला सांगू का, ही यादी न संपणारी आहे. अगदी. काही वेळेला असं वाटतं ना की जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्पर्धा आणि त्यात टिकण्यासाठी पळत राहणं हेच आपलं आयुष्य आहे का ग? तर तसं नाहीये. यातले बहुतेक स्ट्रेस टाळता येण्यासारखे आहेत. पहिलं म्हणजे सोशल स्टेटस मेंटेन करणं. हे असलं काहीही करू नका, तुम्हाला पाहिजे तसं जगायला शिकावं. दुसरं म्हणजे आपली महत्वाकांक्षा, त्याला आपण वेळेवरच आवर घातला पाहिजे, आणि आयुष्यात कुठं थांबायचं ते वेळीच ओळखा. स्ट्रेस मॅनेजमेंट करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि स्वतःच्या आनंदासाठी अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणून मी असं म्हणते की थिंक फिट, स्टे फिट. अगदी बरोबर. वृषालीताईंचा थिंक फिट, स्टे फिट हा संदेश खरं तर खूप अर्थपूर्ण आहे श्रोते हो. तुम्ही सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घ्या. अधिक माहितीसाठी 9422323461 किंवा 9527734613 किंवा 9527730493 या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. तसंच त्यांच्या www.vrushalyslimming.com या वेबसाईटला भेट द्या. तोपर्यंत फिट रहा, खुश रहा.